आणि आता एक मोठी बातमी आहे, लोकसभेत आज जे वक्फ सुधारणा विधेयक सादर करण्यात आलं त्याच्यावर चर्चा सुरू आहे आणि त्या विधेयकावर थोड्याच वेळात मतदान देखील होणार आहे. शिवसेना ठाकरे गट हा वक्फ बिलाच्या विरोधात मतदान करण्याचा असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि या विधेयकाबाबत शिवसेना ठाकरे गटाची भूमिका ही इंडिया आघाडी सोबत असण्याची त्यामुळे शक्यता आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक संदर्भात काही प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते या चर्चेदरम्यान. या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ आपला प्रतिनिधी वेदांत नेपकडनं. वेदांत, काय माहिती आहे सविस्तर? अभिजित, ज्या प्रकारे आपण बघितलं की ठाकरेंच्या शिवसेनेची वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकासंदर्भात नेमकी भूमिका काय आहे ती गुलदस्त्यात होती. चर्चेदरम्यान ती आम्ही मांडू असं त्यांनी सांगितलं, मात्र अजूनही ती भूमिका स्पष्ट होत नव्हती. आज सुद्धा अरविंद सावंत यांनी सभागृहात चर्चा करत असताना काही प्रश्न या विधेयकासंदर्भात उपस्थित केले आणि जेपीसी मध्ये सुद्धा याला विरोध करत हे प्रश्न, काही सूचना या विधेयकासंदर्भात अरविंद सावंत यांनी जेपीसी मध्ये मांडल्या होत्या. आणि आता जेव्हा माहिती सूत्रांकडून मिळते या विधेयकाविरोधात म्हणजे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकात काही त्रुटी आहेत, काही सूचना आहेत, त्या त्यांनी मांडल्या होत्या आणि त्यामुळे या सगळ्याला विरोध, हा विधेयकाला विरोध हा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं केला जाणार आहे. इंडिया आघाडीच्या पक्षांची जी भूमिका आहे अगदी तशीच भूमिका ठाकरेंची शिवसेना घेणार असल्याचं सूत्रांकडनं मिळतंय, सूत्रांकडनं जे समजतंय. आणि त्यामुळे चर्चेदरम्यान जो पुनरुच्चार केला होता अरविंद सावंत यांनी, तोच मुद्दा घेत हा विरोध केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल. तर वेदांत आपल्याला माहिती देत होता त्यानुसार वक्फ बोर्डाच्या विधेयकावर जी चर्चा सुरू आहे लोकसभेत, त्या चर्चेनंतर मतदान होणार आहे आणि त्या मतदानात ठाकरेंची शिवसेना कदाचित विरोधात मतदान करण्याची शक्यता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.